नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. पक्ष जेव्हा विचारापासनं ढळतो आणि केवळ सत्तेचं राजकारण करायला लागतो, तेव्हा त्याचं काय होतं हे भारतीय जनता पार्टी हे उत्तम उदाहरण आहे. कारण हा तोच पक्ष आहे की ज्या पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो काही विचार आहे, अनेकांना तो मान्य नाही, बहुसंख्यांना मान्य आहे असं दिसते. कारण 2014 पासनं सलग 3 वेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेवरती आहे. तर तो हिंदुत्ववादी विचार मानणारा, तत्त्व काहीतरी मानणारा, अशा पक्षाची सत्तेसाठी त्यांनी केलेल्या तडजोडीनंतर जी काय अवस्था झाली, त्यामुळे मी सतत म्हणतोय की भारतीय जनता पार्टीचं पूर्ण काँग्रेसीकरण तर झालंच आहे, पण भविष्यातला संघर्ष हा भाजप विरुद्ध भाजप असणार आहे आणि त्याला कोणी रोखू नाही शकणार. कारण नेत्याबद्दल कमालीचा अविश्वास आहे लोकांच्या मनामध्ये. अगदी इम्मिडिएट आपला जो नेता आहे तो सुद्धा आपले गळेच कापायला बसला असं त्यांना वाटतं. आणि इनफॅक्ट कोथरूडपासून ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत थोडंसं विदर्भात अजून ते दिसलं नाही मला, पण सार्वत्रिक एक गोष्ट आहे, कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. मूळचे जे कार्यकर्ते आहेत, मी अनेकांशी बोलतो आणि मला ते जाणवतं. जसं सर्वपक्षीय नेतेमंडळींशी बोलल्यानंतर खाजगीत अनेक गोष्टी कळतात, तसं कार्यकर्ते तुम्हाला बोलतात. बघा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या कार्यकर्त्यानं काल काय सांगितलं की मला तो काही लोकांना वाटलं की तो असंसदीय शब्द आहे, पण तो डेली यूजमधला आहे. कंडोम किंवा निरोध सारखी अवस्था झाली आहे. जे वर्षानुवर्ष काम करतायत, फक्त विनिंग फॉर्म्युला, जिंकण्याची कसब आणि मग बऱ्याच वेळेला नेत्याच्यासाठी केलेल्या तडजोडी. आज काय दिसतं आहे, 17 ठिकाणी युती तुटली आहे. जो नॅचरल अलायन्स वगैरे म्हटलं जात होतं, ती युती पूर्ण तुटली. युती तुटली म्हणून काय महाविकास आघाडी एकसंध आहे का? अजिबात नाही. म्हणजे मुंबईमध्ये त्यांनी मनसेला बरोबर घ्यायचं नाही असं ठरवलं, पुण्यात मनसे बरोबर आहे. काही राजकारणामध्ये तत्त्व वगैरे राहिलेलं नाही. आणि म्हणून सलग दुसऱ्या दिवशी जो पक्ष स्वतःला इतरांपेक्ष वेगळा मानत होता, त्या भारतीय जनता पार्टीत जे काही छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले ते महाभारत आहे. आणि भाजप विरुद्ध भाजप हा संघर्ष भविष्यामध्ये पण असणार आहे. कारण तुम्ही सगळ्यांनाच आपल्याबरोबर घेणार आहात, तर स्पेस कुठे आहे? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ द्या. ही एका राजकीय पक्षाची शोकांतिका नाही आहे, ही जवळपास सगळ्या राजकीय व्यवस्थेची शोकांतिका आहे. संभाजीनगरमध्ये आज भाजपच्या इच्छुकांचा सलग दुसऱ्या दिवशी राडा झाला. कराडांना घेराव घातला माजी केंद्रीय मंत्री. सावेंच्या गाडीला काळं फासलं, जे आत्ता कॅबिनेट मिनिस्टर आहेत राज्य मंत्रिमंडळात. आणि त्यांच्यावरती आरोप केले की त्यांनी PAला तिकीट दिलं. आणि कराडावरती आरोप केला की त्यांनी फक्त बंजारी समाजासाठी काम केलं. हे अनाकलनीय नाही आहे. कारण तुम्हाला खरोखर जर सेन्स असेल तर ही भावना आहे लोकांच्या मनामध्ये, कार्यकर्त्यामध्ये, दुसऱ्या क्रमांकाच्या, तिसऱ्या क्रमांकाच्या फळीतल्या नेत्यामध्ये. आणि ती फक्त भाजपमध्ये अधिक तीव्र आहे, कारण भाजप हा सलग आता इतकी वर्ष सत्तेवरती आहे महाराष्ट्रात. मधला 2.5 वर्षाचा कालखंड वगळला तर जवळपास 10 वर्ष होऊन गेलीत हा सरकारमध्ये असलेला पक्ष आणि केंद्रस्थानी असलेला पक्ष आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जो काही छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा सुरू झाला भाजपमध्ये, आज त्याचा दुसरा दिवस आहे. आणि आज मात्र अनेक वर्षापासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांच्या संतापानं उद्रेक गाठला, टोक गाठलं. आज दुपारी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी तांडव केलं. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी काळं फासून निषेध नोंदवला. कुठेही शिस्त? आणि का पाळतील शिस्त? आता असं आहे की याच्यामध्ये असं म्हटलं जाईल की स्पर्धा आहे आमच्या पक्षामध्ये. दिस इज नॉट गुड फॉर BJP. दिस इज नॉट गुड फॉर एनी पॉलिटिकल एंटिटी की जे राजकीय पक्ष स्वतःला काहीतरी. आणि शेवटी असं आहे की समाजाने पाहायचं कोणाकडं? जर तुम्हीच अशा पद्धतीनं वागणार असाल आणि केवळ निवडणुका जिंकायच्यात. आता गंमत अशी आहे की पुण्यामध्ये तुम्ही अनेक आमदारांच्या आणि खासदारांच्या किंवा नातलगांची तिकीटं कापली, गुड मूव. पण तिथे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मंडळीच्या आमदाराला तुम्ही एवढी मोठी तिकीटं दिली, ह्याला काय अर्थ आहे? असं का होतं आहे बरं? तेच तुम्ही ठाण्यामध्ये काय निकष लावला, म्हणजे मुंबईमध्ये काय निकष लावला आहे? तर एकीकडे एक की जिथे खूप पक्षाचं बलस्थान आहे, जिथे प्रयोग करू शकतो, त्या पुण्यात तुम्ही प्रयोग केला. आणि इतरत्र मात्र तुम्हाला प्रयोग करताना ह्या सगळ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे का? पण त्यामुळं कार्यकर्त्यांची काय स्थिती आहे बघा. आंदोलनादरम्यान एका संतप्त कार्यकर्त्यानं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्या एक मराठी नावाच्या कार्यकर्त्या तर भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलनाला बसल्या. काय चाललं आहे भाजपसाठी? आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी झटतो आणि नेत्याने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आक्रोश करत या कार्यकर्त्यानं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. ही घटना तर तुम्ही महाराष्ट्राने बघितलीच. कार्यकर्त्यांनी नेत्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केलेत. अतुल सावे यांनी स्वतःच्या PAला
आणि नातेवाईकांना तिकीट वाटल्याचा आरोप कार्यकर्त्यांचा आहे. साहेबांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आम्ही लाखो रुपये खर्च केले, त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत उमेदवारीचं लॉलीपॉप दाखवलं, असं जाहीरपणे कार्यकर्ते सांगतात. डॉक्टर भागवत कराड यांनी केवळ वंजारी समाजाला झुकतं माप दिलं, इतर निष्ठावंताचा बळी घेतला असा आरोप आहे. मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो, मग तिकीट कापून पीएला का दिलं? रास्त प्रश्न आहे. अतुल सावे यांनी आत्ताच्या आत्ता सर्वे समोर आणावा. जर मी त्यात मागं असेन तर मी त्यांची जन्मभर गुलामी करेन. बधाने पाटील, भाजपचे कार्यकर्ते. संताप इतका अनावरण झाला आहे की कार्यकर्त्यांनी सावे आणि कराड यांच्या फोटोची होळी केली, त्यांना फाडून कचऱ्यात फेकलं, नेत्यांचा उल्लेख एकेरी शब्दात करून शिवीगाळ केली. भाजप कोणाच्या बापाचा पक्ष नाही अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला. दरम्यान उमेदवारी नाकारल्यानं व्यथित झालेल्या सुवर्णा मराठे यांनी कडाक्याच्या थंडीत प्रचार कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केलं आहे. दिस इज BJP, न्यू BJP. निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या, आंदोलनं केली आणि पक्षाला शहरात मोठं केलं, त्यांनाच आज उमेदवारी नाकारण्यात आली असं कार्यकर्ते म्हणत आहेत. अनेक प्रभागामध्ये विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापून तिथे नवख्या किंवा बाहेरून आलेल्यांना संधी दिल्यानं निष्ठावंतांनी आता आरपारची लढाई पुकारली. माझ्या मते नव्यांना संधी देणं हे काही वावगं नाही आहे. पक्षातल्या निष्ठावंतांना संधी देणं हे वावगं नाही आहे. जुन्यांची तिकीटं कापणं नॅचरल गोष्ट आहे. पण तुम्ही बाहेरून आलेल्या लोकांना आयात करून त्यांना तिकीट देणार आणि कुठल्याही राजकीय पक्षामध्ये होत असेल. मी आजच बघितलं की ज्यांना भाजपमध्ये तिकीट मिळालं नाही असे दुपारी पहाटे 4 वाजेपर्यंत ते रवींद्र चव्हाण यांची वाट पाहत बसले आणि नंतर त्यांनी मनसेमध्ये जाऊन तिकीट घेतलं. असे अनेक ठिकाणी प्रयोग झालेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने इतक्या लोकांचं इन्कमिंग केलं आहे पुण्यामध्ये की ज्यांना तिकडे संधी नाही मिळाली ते इकडे अजित पवाराकडे आलेत. आणि अजित पवारांनी ॲटलिस्ट किमान पुण्यामध्ये तरी बाजी मारली असं माझं मत आहे की त्यांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेत भाजपला अंगावरती घेतला आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा जो काही संघर्ष तीव्र झाला आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या कार्यकर्त्यांनी पक्षाला शून्यातनं उभा केलं. आता तेच नेत्याविरुद्ध बंडाचं निशाण फडकवत असल्यानं आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना निवडून आणणं हे कार्यकर्त्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे. यांचे सर्वच उमेदवार पाडणार असा शब्दबजा इशारासुद्धा संतप्त महिला कार्यकर्ते देत आहेत. आणि शेवटी काय कोणाला तरी हस्तक्षेप करावा लागतो. तसं संभाजीनगरच्या भाजपमधील गोंधळात संजय केनेकरांची मध्यस्थी झाली आहे. रडणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी कुरवाळे सी फॉर्म आणि सत्तेत पदं देण्याचं आश्वासन दिलं आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून हा जो उद्रेक सुरू होता, केंद्रीय राज्यमंत्री माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात जी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली, सावेंच्या गाडीला काळं फासलं आणि कराडांची गाडी रोखून धरल्यानं हा जो काही तणाव निर्माण झाला होता त्याच्यावरती हा सगळा प्रयोग आहे. माझ्या मते हे आता भाजपमध्ये अपरिहार्य आहे. आज भाजपची महाराष्ट्र भाजप म्हणजे गुजरात नाही आहे की जिथे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा एक हाती कारभार आहे आणि सगळी पॉलिटिकल डेमोग्राफी त्यांना जमलेली आहे. तिथला विरोधक पूर्ण संपला आहे. आता इथे महाराष्ट्रात तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केला असेल विरोधकांना, पण तशी स्थिती नाही आहे. बायपोलर अजून तरी महाराष्ट्र झालेला नाही आहे. 2-3 प्रादेशिक पक्ष आहेत आणि राष्ट्रीय पातळीवरचा काँग्रेससुद्धा विदर्भात नगरपालिका निवडणुकीत त्याचं अस्तित्व दाखवून आहे. त्यामुळं भाजपसाठी आज मला असं वाटतं आहे की हे पुढं वाढत जाईल आणि ते एवढं टोकाचं होईल की त्यानंतर भाजप विरुद्ध भाजप हाच संघर्ष अटळ होईल. थांबूया आपण इथे.